नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे आयुर्वेद हेल्थ एक्सप्रेस. मी आहे डॉक्टर शीतल आणि आज आपण बोलणार आहोत नाकातून रक्त येणे किंवा घोळणा फुटणे या समस्येवर. अनेकदा आपल्याला असं दिसून येतं, नाकाला कुठल्याही प्रकारचा मार न लागलेला असताना किंवा नाकामध्ये कोणतीही जखम किंवा फोड नसताना सुद्धा नाकातून अचानकपणे रक्तस्राव व्हायला सुरुवात होते. याला सामान्य भाषेमध्ये घोळणा फुटणे असे म्हणतात. या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की ही घोळणा फुटण्याची समस्या नेमकी का निर्माण होते, शरीरामध्ये असे नेमकी कोणते बदल होतात ज्यामुळे ही समस्या निर्माण होते, याची आयुर्वेदिक चिकित्सा काय आहे, तसंच यामध्ये कुठलं पथ्य पालन करणं गरजेचं आहे, या सगळ्यांची माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात प्रथम आपल्याला हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे की नाकातून येणारं रक्त हे घोळणा फुटणे याच्याशी संबंधित आहे की हे इतर कुठल्या तरी व्याधीचं लक्षण स्वरूपात आलेलं आहे. इतर अनेक व्याधींमध्ये नाकातून रक्त येणे अशासारखी लक्षणं दिसू शकतात. यामध्ये मार लागणे, नाकात जखम होणे किंवा फोड येणे यासारख्या व्याधींमध्ये सुद्धा नाकातून अचानक रक्त येऊ शकतो. तसंच काही सिरियस कंडिशनमध्ये जसे की टायफॉइड, डेंग्यू यांच्या सिरियस कंडिशनमध्ये सुद्धा नाकातून रक्त येऊ शकतं. हायर अल्टिट्यूडवरती म्हणजे उंच डोंगरावरतीही काही लोकांमध्ये नाकातून रक्त येताना दिसतं. तसंच आर्टेरियल हायपरटेन्शनमध्ये सुद्धा नाकातून रक्त येण्याची टेंडन्सी काही लोकांमध्ये दिसून येते. आपण या व्हिडिओमध्ये फक्त घोळणा फुटणे याविषयी बोलणार आहोत. घोळणा फुटणे यामध्ये इतर कुठलीही लक्षणं दिसत नाही. अचानकपणे नाकातून रक्तस्राव व्हायला सुरुवात होतो आणि तसंच काही प्राथमिक चिकित्सा केल्यावरती नाकातला रक्तस्राव थांबतोही. परंतु ही टेंडन्सी अनेक लोकांमध्ये दिसून येते. वारंवार घोळणे फुटणे तसंच रात्री झोपेतही अनेक लोकांमध्ये घोळणा फुटण्याची तक्रार दिसून येते. अशा वेळेस त्याला प्राथमिक उपचारांनी योग्य ती चिकित्सा केली जाऊ शकत नाही. यासाठी संपूर्ण शरीराची चिकित्सा करणं अत्यंत गरजेचं आहे. अशा वेळेस आपल्याला हा प्रश्न पडतो की ही टेंडन्सी आपल्याला पूर्णपणे थांबवता येईल का? तर याचं उत्तर आयुर्वेद शास्त्रामध्ये आपल्याला मिळतं. यासाठी याला आयुर्वेदिक पद्धतीने समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आयुर्वेदाने नाकातून रक्त येणे किंवा घोळणा फुटणे याचा समावेश ऊर्ध्वग रक्तपित्त या व्याधीमध्ये केला आहे. नावाप्रमाणेच यामध्ये रक्त आणि पित्त याची दृष्टी होताना दिसते. शरीरामध्ये पित्त दृष्टीची अनेक कारणं घडतात आणि त्यामुळे पित्तामध्ये बिघाड निर्माण होतो. असं बिघडलेलं पित्त हे रक्तामध्ये मिसळून रक्तपित्त या व्याधीची निर्मिती करतं. रक्त हा आपल्या शरीराचा आधार आहे. तो आपल्या शरीरातला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. कारण रक्तातून आपल्या प्रत्येक पेशीला अन्न, ऑक्सिजन आणि वेगवेगळे हार्मोन्स पोचवले जातात. तसंच रोगप्रतिकार शक्ती करणाऱ्या पेशीही या रक्तामध्येच असतात. त्यामुळे अधिक प्रमाणात विनाकारण रक्त शरीराच्या बाहेर जाणं हे आपल्या आरोग्यासाठी अपायकारक आहे. त्यामुळे नाकातून वारंवार रक्तस्राव होणे याची संपूर्ण चिकित्सा करणे खूप गरजेचे असते. घोळणा फुटणे याची शरीरात घडणारी कारणं. पित्त दोष का बिघडतो याची कारणं आपण बघूयात. काही व्यक्ती जन्मापासूनच पित्त प्रकृतीच्या असतात. त्यामुळे त्यांच्या जन्मापासूनच त्यांच्या शरीरामध्ये पित्त दोषाचं आधिक्य असतं. तसंच शरीरातलं पित्त वाढवणारं, उष्णता वाढवणारी अशी काही गोष्टी शरीरामध्ये घडतात. याला कारण म्हणजे वेगवेगळा पित्त वाढवणारा आहार घेणे किंवा वेगवेगळ्या अशा सवयी ज्याच्यामुळे शरीरातलं पित्त वाढू शकतं. घोळणा फुटणे याची शरीरात घडणारी कारणं. आहारज कारणांमध्ये अधिक गरम जेवण घेणे, सतत गरम मसाला अधिक प्रमाणात सेवन करणे, आहारामध्ये अत्यंत तिखट आणि तेलकट असं जेवण घेणे, त्याचबरोबर की आहारामध्ये आंबट आणि खारट पदार्थ अधिक प्रमाणात वापरणे यामुळे शरीरातील पित्त बिघडतं. आहारज कारणांमध्ये आंबट दही, आंबट ताक यांचा सतत सेवन करणे, तसंच लसूण, मोहरी आणि मोहरीचं तेल यांचा आहारामध्ये सतत वापर करत राहणे या सगळ्या कारणांमुळे शरीरातील पित्त बिघडतं. बऱ्याचदा आपल्याला असं दिसून येतं की उन्हाळ्याच्या दिवसात घोळणा फुटणे ही तक्रार जास्त प्रमाणात दिसते. याला कारण म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात पित्ताचा प्रकोप हा जास्त प्रमाणात होतो. तसंच उन्हामध्ये जास्त वेळ राहिल्यामुळे शरीरातलं पित्त हे वाढायला लागतं. त्याचबरोबर ती वारंवार आणि सतत आगीसमोर काम करणाऱ्या लोकांना सुद्धा पित्ताचे तक्रारी दिसून येतात. या लोकांमध्येही शरीरातलं पित्त हे वाढताना दिसतं आणि त्यामुळे या सर्व व्यक्तींमध्ये घोळणा फुटण्याची तक्रार आपल्याला दिसून येते. घोळणा फुटणे यामध्ये इतर कुठली लक्षणं नसली
तरीही त्यामध्ये काही पूर्वरूप किंवा पूर्वीची लक्षणं ही दिसायला लागतात. आणि ती लक्षणं कोणती आहे हे आता आपण बघूयात. घोळणा फुटण्याच्या पूर्वीच्या लक्षणांमध्ये थंड पदार्थाची इच्छा होणे, तोंडातून गरम वाफ निघणे आणि सतत चक्कर येणे किंवा डोकं गरगरत राहणे ही सगळी लक्षणे दिसतात. घोळणा फुटणे याची चिकित्सा. चिकित्सा करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. घोळणा फुटणे यामध्ये नेमकं कुठली कारणं घडली आहेत हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच शरीरामध्ये पुन्हा पित्त दोषामध्ये बिघाड निर्माण होणार नाही यासाठी योग्य ती पथ्य पालन करणं हे आवश्यक आहे. योग्य पथ्य पालन केले नाही तर पित्त दोषामध्ये बिघाड हा निर्माण होतच राहील आणि त्यामुळे पथ्य पालन करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. औषधी चिकित्सा करताना शरीरातील वाढलेले पित्त कमी करण्यासाठी औषधी कल्प वारंवार काही दिवस सतत सेवन करणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच शरीरातील पित्ताची उष्णता कमी करण्यासाठी थंड पाणी, आवळा सरबत, कोकम सरबत, वाळा सरबत यासारखी थंड पेय पदार्थ घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्या जोडीलाच आवळा रस किंवा डाळिंब रस हे सुद्धा आपल्याला घेता येतं. तसंच शरीराला थंडावा देणारा गुलकंद सारखे कल्पही आपण आहारामध्ये घेऊ शकतात. त्याचबरोबर रोज मूठभर काळे मनुके घेणे यामुळे शरीरातील पित्त कमी व्हायला मदत होते. या सगळ्या गोष्टींमुळे शरीरात दिलेल्या औषधांना योग्य ते बळ मिळतं आणि औषधी चिकित्सा ही योग्य प्रमाणात काम करू शकते. पंचकर्म चिकित्सेमध्ये नस्य, विरेचन, बस्ती तसंच शीतपरिषेक यासारखे पंचकर्म केल्याने घोळणा फुटण्याची तक्रार पूर्णपणे बंद होताना आपल्याला दिसते. आहार किंवा पथ्य. आहारामध्ये पूर्वी सांगितल्याप्रमाणे शरीरातील पित्त दोषाला बिघडवणारा तिखट, तेलकट, मसालेदार असा आहार घेणं बंद करणं अत्यंत गरजेचं आहे. पित्त कमी करण्याच्या आहारामध्ये साधा आणि पचणारा असा आहार असावा. त्याचबरोबर मूग डाळ, मसूर डाळ तसंच दूध आणि लोणी यासारखे पदार्थ आहारामध्ये घेतल्यामुळे शरीरातील पित्त कमी व्हायला मदत होते. शरीरातील पित्त कमी करण्यासाठी आवळा श्रेष्ठ सांगितला आहे. त्यामुळे आवळा आणि आवळ्याचे पदार्थ आहारात असणे गरजेचं आहे. यामध्ये आवळ्याचा ज्यूस, मोरावळा आणि आवळा कँडी यासारखे पदार्थ आहारात सतत सेवन केल्यामुळे शरीरातील पित्त कमी व्हायला मदत होते. याचबरोबर पित्त वाढवणाऱ्या सवयीही कमी करणं अत्यंत गरजेचं आहे. उन्हामध्ये जाताना टोपी किंवा छत्री वापरणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच उन्हाळ्याच्या दिवसात पांढरे कपडे घातल्यामुळे उन्हाचा होणारा परिणाम हा कमी करता येतो. त्याचबरोबर शरीरातील पित्त वाढवणारं दारू आणि सिगरेट यासारख्या गोष्टी टाळणं अत्यंत गरजेचं आहे. आयुर्वेदाने रक्त हेच जीवनाचा आधार सांगितला आहे. त्यामुळे नाकातून रक्त जाणे किंवा घोळणा फुटणे या समस्येवरती लवकरात लवकर निदान करून त्याच्यावरती आयुर्वेदिक चिकित्सा करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आयुर्वेदिक चिकित्सेमुळे शरीरातील पित्त कमी व्हायला मदत होते. तसंच रक्तही शुद्ध होते. त्यामुळे ही तक्रार आयुर्वेदिक चिकित्सेने पूर्णपणे थांबू शकते. तसंच नाकातून इतरही कुठल्या कारणांमुळे रक्तस्राव होत असेल तर त्याचं लवकरात लवकर निदान डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तसंच कुठल्या अजून व्याधींवरती किंवा लक्षणांवरती तुम्हाला जर असेच व्हिडिओ हवे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसंच या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला अशा अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघता येऊ शकतात. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत